छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून खासदार संजय राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्यावर भाजपमधील बोगस शिवप्रेमींचं यावर काय मत आहे असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे। लाडक्या उद्योगपतींकडून महाराजांचा अपमान केला जातोय। राऊतांनी अदानी यांच्यावर देखील हल्लाबोल केला। महायुतीला शिवरायांबद्दल अजिबात प्रेम नाही, ते शिवरायांचे फोटो बाजूला काढून अदानींचे फोटो लावतील असं राऊतांनी म्हटलंय। भगतसिंग कोश्यारी, प्रफुल्ल पटेलांनी देखील महाराजांचा अपमान केला। महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक व्यक्ती भाजप सोबत असल्याचं राऊतांनी टीकास्त्र डागलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये शिवपुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदाराकडून होत असेल तर ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे। शिवाजी महाराजांच्या विषयी श्रद्धा नाही, प्रेम नाही, महाराष्ट्राविषयी अभिमान नाही। कदाचित यापुढे शिवाजी महाराजांच्या तसबरी काढून आपल्या कार्यालयात आणि घरामध्ये अडाणीच्या तसबरी आणि पुतळे लावतील, ही यांची अवस्था झालेली आहे। राज्यपाल कोश्यारी, प्रफुल्ल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला। हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रोडक्ट। शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यावरून यांचं छत्रपतींचं प्रेम किती आहे हे तुम्ही पहा। सगळंच आहे। भ्रष्टाचाराने माखलेले हे भ्रष्टाचारी, मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारे सरकार म्हणून हे सरकारच्या आता इतिहासात नोंद होईल। खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला दिलं गेलं, त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीजी यांच्या हस्ते त्यावेळेस ते केलं गेलं, त्याचं नामकरण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ। आम्हालाही आनंद झाला, परंतु त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला। जो होता तोही हलवला। तिथे आता फोटो लावून ठेवावा लागत आहे त्या जागेवर। त्यामुळे यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवण्याची गरज वाटत नाही मला। हे दिखाऊपणा महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी एवढाच महाराजांचा उपयोग ही मंडळी करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।